तुषार म्हणाला, हा तुमचा मुलगा आहे का? वेदांतचंच रूप घेऊन आलाय मात्र. तिनं फक्त असं म्हणाली आणि मुलींकडे पाहत म्हणाली, ह्या तुमच्या मुली खूप गोड आहेत. दोघेही एकमेकांपासून नजर चोरू लागले. सहज म्हणून इकडे तिकडे बघू लागली. दोघांनाही एकमेकांचा आदर असल्यामुळे मनात दोघांचीही उगाच धडधड वाढली होती. आता बघूया पुढे. सहज बोलावं म्हणून तुषार म्हणाला, काय कसं चाललं आहे? बरं आहे ना? घरातली सगळी ठीक आहेत ना? दादा वहिनी सगळे ठीक आहेत ना? निशिगंधा म्हणाली, हो सगळं ठीक आहे. तुमचंही व्यवस्थित आहे ना सगळं? घरातली मंडळी, आई वहिनी वगैरे सगळे व्यवस्थित आहेत का? तुषार हो म्हणाला. वेदांच्या घरी म्हणजे तुमच्या सासरी तुम्ही जातात का? तुषार. निशिगंधा खाली मान घालून म्हणाली, नाही, त्यांनी मला यायलाच नाकारलं. तुषार मनातच म्हणाला, खरंच कशी लोक असतात. एकदम मतलबी जग झालं आहे. लगेच बदलतात. पण त्यानं तसं बोलून दाखवलं नाही. तिला वाईट वाटलं असतं म्हणून. तो म्हणाला, ओके, काही गरजही नाही त्यांची. तुम्ही स्वतः सक्षम आहात तुमच्या बाळाचं आणि तुमचं आयुष्य जगण्यासाठी. एज्युकेटेड पण आहात म्हणून नो टेन्शन. निशिगंधा फक्त एवढंच बोलली. इकडे मुलांचं भांडण संपून तिघेही मुलं एकमेकांसोबत अगदी चांगल्या प्रकारे खेळू लागली होती. एकमेकांचा खाऊ एकमेकांना देत होते. ते पाहून तुषार म्हणाला, बघा ना, लहान मुलांचं किती मस्त असतं ना. थोड्या वेळापूर्वी एकमेकांशी किती भांडत होते. लगेच सगळं विसरून एक झाले. किती पटकन विसरतात ते. आपण मोठे माणसं फक्त सगळ्या दुःखाला कवटाळून बसतो. आपणच काय मुलांना शिकवायचं? त्यांच्याकडून सुद्धा खूप काही गुण घेण्यासारखे असतात. निशिगंधा खाली मान घालूनच म्हणाली, हो ना, खरं आहे. पण त्यांच्यासारखं निरागस मन आपलंसुद्धा पाहिजे. पटकन आठवण पडायला पाहिजे कुठल्याही गोष्टीची, तेव्हाच ते शक्य होतं. हो, आठवण अशी गोष्ट असते ना, जेवढी येते तेवढी जास्त त्रास देते आणि जातेच कुठे ती. वर आपण कितीही ठीक आहोत, सगळं व्यवस्थित आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या हृदयात त्या रुतून बसलेल्या असतात आणि आतल्या आत जास्तच ठसठसतात. तुषार. निशिगंधा. हो, खरं आहे. आठवणी या सुखाच्या असो वा दुःखाच्या असो, दोघेही आठवणी त्रासच देतात, दुःखच देतात. तुषार. माझंच चुकलं. मी तुम्हाला अगोदरच सांगायला हवं होतं वेदांतबद्दल. पण मित्र म्हणून मीही थोडा मतलबी झालो. थोड्या वेळाकरिता तिच्या डोळ्यात एक दुःखाची लकीर चमकून आली. ती म्हणाली, जाऊ द्या, नशीब काही कोणी घडवत नाही. आपल्या नशिबात जे असतं ते होतच असतं. त्यात स्वतःला किंवा दुसऱ्यांना दोष देऊन काही फायदा नाही. आणि आता मी आणि माझं बाळ एवढंच जग आहे फक्त माझं. मी आता खुश आहे. तुषारसमोर तिला स्वतःला असहाय्यपणा दाखवायचा नव्हता. तुषार थोडंसं हसत म्हणाला, ओके, जे झालं ते होऊन गेलं. मात्र आत्ता तुम्हाला खूप गोड बाळ झालं आहे. त्याच्यासोबत चांगलं जीवन जगा. जास्त टेन्शन घेऊ नका. आयुष्य आपलं आपणच जगायचं, लोकांकडे दुर्लक्ष करून मात्र. निशिगंधा हसत म्हणाली, हो, अगदी खरं आहे. इतक्यात तिघंही मुलं त्यांच्याजवळ येतात. निशिगंधा मुलींचे गाल पकडून म्हणाली, खूप गोड आहात तुम्ही. शाळेत जाता? अभ्यास करता? नाव काय तुमचं? एवढ्यात प्रसाद सांगतो, साऊ आणि माऊ. ती त्यांच्यावर डोळे वटारते आणि सांगते, तुला दीदी म्हणायला सांगितलं ना? प्रसाद म्हणतो, ओके दीदी. साऊ निशिगंधाचे गाल पकडते आणि म्हणते, हो आंटी, जातो आम्ही शाळेत आणि खूप अभ्यास पण करतो. हो ना पप्पा? विचारा आमच्या पप्पांना वाटल्यास. निशिगंधा हसून म्हणाली, हो का, गुड गर्ल. इतक्यात माऊ पण पुढे आली. आपले डोळे मोठे करत ओठांचा चंबू करत म्हणाली, आंटी, मला पण गुड गर्ल म्हणा. मी पण खूप अभ्यास करते बरं. निशिगंधाने तिचे पण गाल पकडले आणि म्हणाली,
हो का? खरंच तू पण गुड गर्ल आहे. इतक्यात साऊने निशिगंधाकडे पाहत माऊच्या कानात काहीतरी कुजबूज केली. लगेच माऊ तिच्या जवळ आली आणि म्हणाली, आंटी थोडं खाली वाका. निशिगंधाला काही कळलं नाही. मात्र ती खाली वाकून माऊजवळ तिनं आपलं तोंड आणलं. तिने लगेच निशिगंधाचे दोन्ही गाल पकडून च्याऊ म्याऊ केलं आणि आपल्या बहिणीला जाऊन सांगितलं, अगं खरंच आहेत. लगेच साऊने पण तसंच केलं. निशिगंधा हसून त्यांच्याकडे बघू लागली. तिला काही कळलंच नाही. काय ग? काय आहे? माझ्याबद्दल तुम्ही नक्कीच काहीतरी बोलत आहेत. सांगा मला पण. निशिगंधा लाडिकपणे त्यांना म्हणाली. दोघी मुली एकमेकांकडे बघत नाही नाही काहीच नाही आंटी, पण त्यांच्या नजरेत त्यांचा छचोरपणा मात्र दिसत होता. निशिगंधा म्हणाली, सांगताय की नाही आत्ता? सांगा बरं मला. साऊ तिच्या जवळ आली आणि म्हणाली, आंटी ही माऊ सांगत होती आंटीचे गाल खूप मऊ मऊ आहेत. निशिगंधा थोडी लाजेनं आणि थोडी लाडीक रागानं त्यांच्याकडे बघून असं म्हणाली. इतक्यात माऊ म्हणाली, नाही आंटी, अगोदर हिनंच मला सांगितलं आंटीचे गाल बघ किती मऊ आहेत म्हणून. मी तुमचे गाल पकडायला आले लगेच. तुषार जवळच उभा राहून त्यांची सगळी गंमत बघत होता. त्यालाही एकदम हसू आलं. त्यानं तोंडावर हात ठेवला. निशिगंधा त्यांच्याकडे लाडीक रागानं बघू लागली. हे काय? या मुलींसोबत तुम्ही पण? तुषार आपले हसू दाबत म्हणाला, नाही नाही, मी काहीच नाही ऐकलं. इतक्यात प्रसाद म्हणाला, आई ह्या खरंच बोलत आहेत. दाखव मला, मी पण गाल पकडून बघतो. निशिगंधाला तुषारसमोर लाज वाटू लागली. ती प्रसादला म्हणाली, ए चल काही पण. पण प्रसाद हेवा करण्यात मात्र एक नंबर होता. त्या मुलींनी कसं माझ्या आईचे गाल पकडले तसं मी पण पकडणार, म्हणून तो हट्ट करू लागला. हे जास्तच प्रकरण वाढवेल म्हणून ती पटकन त्याच्याजवळ गेली. त्यानं तिचे गाल पकडले तेव्हाच थांबला. प्रसाद म्हणाला, हो एकदम बरोबर. अंकल बघा तुम्ही पण माझ्या आईचे गाल पकडून बघा. आता मात्र निशिगंधाला भयंकर लाज वाटू लागली. कुठे तोंड लपवू असं तिला झालं. तशीच लाज तुषारला पण वाटू लागली. पण तो विषय बदलावा म्हणून म्हणाला, अरे प्रसाद, बॅट बॉल आणला आहे ना, चल आपण क्रिकेट खेळू. तिघा मुलांना घेऊन तो क्रिकेट खेळू लागला. निशिगंधा मात्र त्यांची गंमत बघत बसून राहिली. त्यानंतर त्यांनी प्राणी संग्रहालय बघितलं. वाघाला बघून त्याचा सारखा आवाज काढू लागली. तुषार आणि निशिगंधा स्वतःला विसरून मुलांसोबत तेही मुलं झाली. मुलांसोबत तेही माकडांना भूप भूप करू लागली, जीभ दाखवून चिडवू लागली, पक्ष्यांना बिस्किट देऊ लागली. निशिगंधा तर तिन्ही मुलांमध्ये एवढी रमली होती की ती विसरली होती की तुषार पण आपल्यासोबत आहे. तो जाऊन एके ठिकाणी बसून राहिला त्यांची गंमत बघत. एके ठिकाणी बसून सगळ्यांची गंमत बघत होता. ती आज तर अगदी लहान निरागस मुलीसारखी भासत होती. मुलांसोबत इकडे तिकडे पळत होती, एकमेकांना पकडत होती. मुलंसुद्धा आज तिच्यासोबत खूप खुश होते. गार हवा सुरू होती आणि बागेत झाडांच्या गारव्यात खूप सुखद अनुभव मुलांना आणि तिला पण येत होता. आणि या सगळ्यांना बघून तुषारलाही, हे वेगळं सांगायलाच नको, कधी नाही तुषार आणि निशिगंधाच्या चेहऱ्यावर आज प्रथमच एवढा आनंद दिसत होता. घरी जाण्याची वेळ आली, पण मुलं एकमेकात खेळण्यात एवढी बिझी होती की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना सांगायची इच्छा होत नव्हती की घरी चला म्हणून. तिनं थोड्या अंतरावर कॉफी शॉप होतं. तुषारने सहज तिला विचारलं, मुलं खेळत आहेत, त्यांना एवढं खेळण्यात बिझी बघून घरी चला सांगण्याची इच्छा होत नाहीये. चला आपणही कॉफी घेऊन येऊ तोपर्यंत. लगेच जावंच लागणार घरी. तो असं बोलला खरी, पण लगेच त्याला वाटलं आपण तिला डायरेक्ट सांगतो आहे की चल, पण तिची इच्छाही जाणून घेतली नाही. तो परत म्हणाला, तुमची इच्छा असेल तर सांगतो आहे. तिनं काही सेकंद विचार केला आणि म्हणाली, ओके चला, माझे बॉसच मला कॉफी ऑफर करतायत तर नाही म्हणण्याचा मूर्खपणा कशाला करू. असं म्हणून ते दोघेही मनसोक्त हसले. दुरून मुलांवर लक्ष असेल अशा अंतरावर कॉफी शॉप होतं.
तिथे ते दोघेही बसले. त्यांनी 2 कॉफी ऑर्डर केली आणि कॉफी आल्यावर दोघांनी पिऊन कप खाली ठेवले. तो तिच्या चेहऱ्याकडे बघताच त्याला एकदम हसू आलं. तो हातानं तोंड दाबत हसू लागला. ती म्हणाली, काय झालं, मला हसताय तुम्ही? ती कपाळावर अढी टाकून अगदी निरागस चेहऱ्यानं विचारू लागली. तो हसतच म्हणाला, मॅडम तुम्हाला मिशा आल्या. ती काही सेकंद एकदम चमकली आणि हात लावू लागली. काही सेकंदातच तिला कळलं की हा कशाला मिशा म्हणतो आहे. गरम गरम फेसाळलेल्या कॉफीच्या मिशा तिच्या ओठांच्या अवतीभोवती आल्या होत्या. तिनं पटकन रुमालानं चेहरा पुसला आणि तिलाही हसायला आलं. तिचं चमकून बघणं, थोडा वेळ गंभीर होणं, हे ॲक्टिंग बघून त्याला जास्तच हसू आवरेना. तिलाही खूप हसू आलं. आपल्याही मनात काय असले विचित्र विचार आलेत म्हणून ती स्वतःच्याच मनातले विचार आठवून हसू लागली. हसता हसता दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. थोडंसं हसू आवरून थोडा गंभीर होत तो म्हणाला, कसं असतं ना, आसू हे सारखेच असतात, दुःखाचे पण आणि हसण्यात येतात ते पण. पण दोघांच्या फिलिंग किती वेगळ्या असतात ना. खरं आहे निशिगंधा. इतक्यात साऊ माऊ प्रसादचा भांडणाचा गलका ऐकू येतो त्यांना. दोघांनी एकमेकांकडे हसतच बघितलं आणि तुषार म्हणाला, चला जंगी युद्ध सुरू झालं, पळा, आपसात मिटवायला हवं आपल्या दोघांना मध्यस्थी करून. बाप रे बाप, जंगी युद्ध परवडलं, पण यांचं नको बाबा. तीही हसत उठली. अरे अरे, काय झालं रे पोरांनो? तेव्हाचे किती शांत झाडाखाली बसून गप्पा करत होते एकमेकांशी आणि एकदमच काय झालं तुम्हाला? तुषारनं विचारलं. पण ते एकमेकांशी खूप भांडत होते, खूप जोराजोराने, आणि एकमेकांना बोलत होते. दोन्ही मुली आपल्या पप्पांकडे धावत गेल्या आणि म्हणाल्या, पप्पा पप्पा, हा आम्हाला राजाराणी आणि पर्यांच्या गोष्टी सांगत होता, पण आम्हाला त्या गोष्टी खूप आवडल्या. आम्ही त्याला विचारलं, तुला एवढ्या गोष्टी कशा काय माहीत, कोणी सांगितल्या? तर तो म्हणाला, मला दररोज माझी आई सांगते या गोष्टी. आम्ही सांगितलं की आमची आई देवाघरी गेली आहे, आम्हाला आईच नाही, पण आमचे पप्पा सगळ्यात बेस्ट आहेत. आता आम्ही आमच्या पप्पांना पण या गोष्टी सांगायला लावू. तुझ्या आईपेक्षा आमचे पप्पा खूप छान गोष्टी सांगतील आम्हाला. हे ऐकून निशिगंधानं एकदम तुषारकडे बघितलं. तुषार म्हणाला, हो, जे खरं आहे ते खरंच सांगितलं मी त्यांना. उगाच नंतर त्यांना जेव्हा कळायला लागेल तेव्हा त्रास नको व्हायला, म्हणून त्यांचं मन आत्तापासून स्वीकारलं पाहिजे आपल्याला आई नाही म्हणून. निशिगंधानं खाली मान घातली. ती काहीच बोलली नाही. तुषार मुलीला म्हणाला, बरं साऊ, वेळ झाली आता, घरी जायचं का? आजी वाट बघत असेल आपली. साऊ म्हणाली, पप्पा मला पूर्ण कंप्लेंट तर सांगून द्या अगोदर. निशिगंधा म्हणाली, हो बेटा, सांग तू अगोदर, सांग पुढे काय झालं. प्रसाद निशिगंधाला म्हणाला, अगं आई, तू माझी आई आहे, त्यांची नाही, तरी तू तिची साईट का घेते आहे? तिचे पप्पा घेतील ना तिची साईट. तुषार आपल्या मुलीला म्हणाला, हो ग माझी आई, सांग. साऊ, तो म्हणाला, माझी आई माझ्यासोबत असते, तुमची आई कुठे आहे? तुम्हाला आईच नाही. माझी आई मला दररोज गोष्टी सांगते पर्यांच्या, राजाच्या, राणीच्या. तुम्हाला फक्त पप्पा आहेत. तुमच्या पप्पांना गोष्टीच येत नाही. गोष्टी फक्त आईच सांगू शकते, पप्पा नाही. माझी आई सारख्या गोष्टी तुमच्या पप्पांना येणारच नाहीत, असं तो आम्हाला पुन्हा पुन्हा बोलत होता आणि चिडवत होता. आता मात्र तुषार आणि निशिगंधाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. निशिगंधा म्हणाली, प्रसाद चल, मामी वाट बघत असेल आपली जेवणासाठी, लवकर घरी चल. तो फतकल मांडून जमिनीवरच बसला आणि म्हणाला, आई, हे पण मला चिडवत होते की तुला पप्पाच नाहीत. आमचे पप्पा आम्हाला दररोज मोठ्या गाडीतून शाळेत सोडवायला येतात. तुला पप्पा नाहीत म्हणून तू रिक्षावर येतो. आई, तू सांगत होती ना पप्पा दूर गेले आहेत. बोलवून घे ना त्यांना घरी कॉल करून. मला फोन लावून दे, मी बोलतो त्यांच्याशी, माझं ते नक्कीच ऐकतील. मग मला पप्पा पण असतील आणि आई पण असेल. ये ये ये, तो त्यांना चिडवू लागला. त्या पण जीभ दाखवून, तोंड वाकडं करून, नाक मुरडून त्याला पण चिडवू लागल्या. त्यांचं भांडण मिटतच नव्हतं. शेवटी तुषार कसं तरी हसत म्हणाला,
चला, हे चालूच राहणार. तुम्ही पण गाडीत बसा. मेन रस्त्यावर तुम्हाला सोडून देतो. तिथून तुमचं घर जवळच असेल. चला. निशिगंधा म्हणाली, नाही नको, मी जाईन रिक्षानं. इतक्यात प्रसादने तुषारच्या तोंडचं वाक्य ऐकलं आणि म्हणाला, आई चल ना गं गाडीतून. ते अंकल सांगतायत आपल्याला. तो जास्तच हट्ट करू लागला. निशिगंधाला अगदीच कसं तरी ओशाळवाणं वाटू लागलं. तुषार म्हणाला, अहो, मुलांच्या हट्टापुढे काही चालत नाही. चला बसा. ती नाविलाजानं बसली. तिन्ही मुलांची एका क्षणात एकमेकांशी अजून परत मैत्री झाली आणि तिघंही पुढच्या सीटवर तुषारजवळ बसली. निशिगंधा मागे बसली. त्या अगोदर गाडीत खाण्यासाठी एक एक रंगीत गोला तिघा मुलांना त्यांनी घेऊन दिला. मुलं अगदी खुश झाली. आनंदाने गोळा खाऊ लागली. एकमेकांना रंगीत झालेली जीभ दाखवू लागली. तिघा मुलांची कुजबूज चालू होती. प्रसादला खूप मज्जा वाटत होती. निशिगंधा मात्र अगदी शांतपणे खिडकीत बघत बसून राहिली होती आणि तुषारही शांतपणे गाडी चालवत होता. पुढच्या मिररमधून निशिगंधाचा चेहरा त्याला स्पष्ट दिसत होता. हवेने तिचे केस भुरभुर उडत होते. ती सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिच्यावरून त्याची नजर हटतच नव्हती. आरशामधून तो पुन्हा पुन्हा तिच्याकडे पाहत होता. खरंच एक सुंदर नाजूक बाहुलीसारखी ती त्याला वाटत होती. 4 वर्षाच्या मुलाची ती आई आहे असं बिलकुल वाटत नव्हतं. आरशात तिच्याकडे बघत असताना त्याला वाटलं की एवढ्या सुंदर मुलीचं आयुष्य देवाने असं करपून टाकलं का? त्याच्या घराजवळचा रस्ता आला. तिथे तुषारने गाडी थांबवली. त्याच वेळेस त्याच्या गाडीच्या पुढे एक मोटरसायकलवाला उभा होता. इकडे तिकडे बघत होता. हे जेव्हा दोघे मायलेक खाली उतरले तेव्हा त्या बाईकस्वाराचं लक्ष एकदम त्यांच्याकडे गेलं. निशिगंधा खाली उतरली. प्रसादला तिनं पुढच्या सीटवरून घेतलं. प्रसादनं त्या मुलींना बाय केलं आणि तुषारच्या कानाजवळ जाऊन फुसफुस करत म्हणाला, अंकल, तुम्ही खूप स्वीट आहात. तुम्ही मला खूप आवडता. तुषारने स्माईल केली. त्याच्या डोक्यावर हळूच टपली मारत म्हणाला, हो का? तू पण खूप गोड आहेस. देवाचा प्रसाद गोड असतो ना, बिलकुल तसा तू पण गोड आहे. तुषारने आणि निशिगंधाने पुन्हा एक ओझरती नजर एकमेकांकडे टाकली आणि छोटंसं स्माईल करून तिनं प्रसादच्या हाताला पकडून रस्ता ओलांडण्यासाठी निघाली. तुषारसुद्धा गाडी स्टार्ट करून निघाला. मुलींनी खिडकीतून खूप दूर जाईपर्यंत प्रसादला हात दिला. प्रसादनेही गाडी दिसेनाशी होईपर्यंत हात हलवला. तो बाईक स्वार त्यांची गंमत बघतच होता. प्रसाद म्हणाला, आई, आपण दररोज यायचं का गं? संध्याकाळी तू जेव्हा ऑफिसातून घरी येत जाशील तेव्हा त्या अंकलला पण सांगू आपण, साऊ आणि माऊला घेऊन येत जा म्हणून दररोज. आपण गाडीतून येत जाऊ, मग किती मज्जा ना. निशिगंधा म्हणाली, तुला मज्जाच हवी, अभ्यास नको. खूप हट्टी झाला आहे तू सध्या. असं डायरेक्ट कोणासमोर हट्ट करायचा नसतो. किती वेळा सांगितलं तुला? प्रसाद म्हणाला, अगं आई, ते कोणी नाहीत. साऊ आणि माऊ माझे दोस्त आहेत आणि त्यांचेच पप्पा आहेत ते. किती छान आहेत ते अंकल. माझे पप्पा पण असेच आहेत का गं? त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत निशिगंधा म्हणाली, हे बघ प्रसाद, आपल्याला खूप वेळ झाला आहे बेटा. अगोदर घरी चल लवकर. मामी वाट बघत असेल. तिला आता भीती वाटू लागली. कारण खरंच खूप वेळ झाला होता आणि घरी गेल्यानंतर वहिनी नक्कीच गाजावाजा करेल, खूप बोलेल. ती त्याच्या हाताला पकडून रस्ता ओलांडू लागली. तेवढ्यात तो बाईक स्वार जवळ आला आणि आरोळी मारू लागला. अगं निशू. त्या ओळखीच्या आवाजानं ती एकदम दचकली. तिला वाटलं, अरे कोण आहे मला निशू म्हणून हाक मारणारा? एक वेदांत म्हणत होता आणि नितीन दादा, हेच मला निशू म्हणतात, पण त्यांच्याशिवाय हा कोण आहे? ती दुरून बघू लागली. तो बाईक स्वार तिच्या जवळ येत होता. तिनं बघितलं, एक अगदी अनोळखी पुरुष, ज्याचा रंग गोरा होता, नाक थोडंसं चपटं, कपाळ रुंद आणि चेहरा थोडासा मोठा, जीन्स पॅन्ट घातलेला आणि शर्टात अगदी कोंबून पोट आत ढकलल्यासारखं वाटत होतं. त्या व्यक्तीनं तिच्याजवळ बाईक थांबवली आणि अगदी जणू काही खूप कधीपासून ओळख असल्यासारखा तो हसला आणि म्हणाला, अगं निशू, मी तुम्हा दोघांना घ्यायला येत होतो बाईकवर.
तिकडे पार्किंगला गेलो पण तिथे तुमचा पत्ता नव्हता. परत इकडे आलो तर या गाडीतून उतरताना तुम्ही दिसला. चला बसा लवकर. निशिगंधा अगदी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघतच राहिली. ती डोक्याला ताण देऊन आठवू लागली की हा मला इतका ओळखीसारखा बोलतो आहे. याचा अर्थ मला हा माणूस ओळखत असेल, पण मला का नाही आठवत? मी त्याला कुठेच बघितलेलं दिसत नाही. कोण असेल हा? खरंच असं अचानक मध्येच कसा आला तो? कोण असेल तो पुरुष? निशिगंधाला एवढं ओळखीसारखा का बोलत आहे? ती तर त्याला ओळखत सुद्धा नाही. निशिगंधा त्याच्याकडे अनोळखी नजरेनं बघत होती. ते बघून तो इसम पुढे आला. म्हणाला, अरे निशू, तू मला ओळखलं नाही? तिनं काहीच न बोलता फक्त नाही अशी मान हलवली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही आश्चर्य पसरलेलं होतं. तो म्हणाला, अगं चल, बाईकवर बस माझ्या मागे. प्रसादला पुढे बसवतो. सांगतो रस्त्यानं सगळं, ती म्हणाली. अहो तुम्ही कोण? पण मी तुम्हाला ओळखत नाही. डायरेक्ट कसं काय बसू तुमच्या बाईकवर? तो हसत म्हणाला. बरोबर आहे तुझं. आत्तूने खूप छान संस्कार केलेले दिसतात तुझ्यावर. खरंच अनोळखी पुरुषाच्या मागे कधीच बसू नये बाईच्या जातीनं. आणि जी बाई विधवा आहे किंवा नवऱ्यानं सोडलेली आहे तिने तर बिलकुल नाही. पुरुषांचा काही नियम नसतो. त्यांची वाईट नजर कधीही अशा बायकांवर पडू शकते ज्या असहाय्य आहेत, नवऱ्याने सोडलेल्या किंवा विधवा. तो असं बोलत असताना तिला अगदी कसं तरीच वाटू लागलं. किती विचित्र माणूस आहे हा. कसं बोलतो आहे? विधवा, नवऱ्याने सोडलेल्या वगैरे, असहाय्य असतात वगैरे. ती म्हणाली, अहो तुम्ही जेही असाल ते, पण असं विचित्र कशाला बोलता? विधवा महिला असहाय्य असतात असं कोणी सांगितलं तुम्हाला? बरं, ते तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा. मी मात्र असहाय्य नाही. मी माझं आणि माझ्या मुलाचं संरक्षण करण्यास समर्थ आहे. मला नाही यायचं तुमच्या बाईकवर. घर इथं जवळच आहे, पायी पायीच जातो आम्ही. असं म्हणून ती प्रसादचा हात पकडून घराच्या दिशेनं चालू लागली. तो तिच्याबरोबर हळूहळू बाईक चालवून घेऊन जाऊ लागला आणि म्हणाला, अगं तुला खूप पटकन राग येतो असं वाटतं. पण बाईच्या जातीला राग शोभून दिसत नाही. तिच्या अंगी नम्रताच हवी असं माझी आई सांगते. आणि दुसरं म्हणजे पुरुषाच्या तोंडी लागू नये कुठल्याही स्त्रीनं. आपण बाईची जात आहोत तर तसंच राहायचं. नम्र, सहनशील, पुरुषांचं ऐकून घेणारी. तरच तिचं आयुष्य नवऱ्याच्या हाताखाली चांगलं जातं म्हणे. त्याच्या अशा विचारसरणीचा तिला प्रचंड राग येत होता. पण ती कसं तरी मनात दाबून धरत होती, कारण ती त्याला ओळखत नव्हती. तरी ती त्याला म्हणाली, हे पण तुमच्या आईनंच सांगितलं का? तो म्हणाला, हो, आणि त्यात काय वाईट आहे? माझी आई नेहमी चांगलंच सांगते. ती म्हणाली, हो का? बरं, छान. चला आता जाऊ द्या, मला माझं घर जवळ आलं. तो लगेच हसून म्हणाला, अरे आपण गप्पा करत करत घरापर्यंत पोहोचलो, पण तुला मी माझी ओळख दिलीच नाही. ती म्हणाली, तुमची ओळख जाणून घेऊन मी काय करू? माझं घर जवळ आलं, जाऊ द्या मला आत्ता. त्यानं तिच्यासमोर बाईक आडवी धरली आणि म्हणाला, अगं मी कोण आहे तुला माहीत नाही? ऐकून घे अगोदर. तो थोडा जरबेतच बोलला. त्यानं तिच्या रस्त्यावर बाईक अडवली होती म्हणून ती उभी राहिली आणि त्याच्याकडे रागाने बघू लागली. तिच्या सांगण्याची वाट न बघता तो म्हणाला, मी पूनम आत्याचा, म्हणजे तुझ्या वहिनीचा भावाचा मुलगा. तुझ्या लग्नाच्या वेळेस मी आलो नव्हतो. पुण्याला शिकायला गेलो होतो म्हणून. तू मला बघितलं नाही, पण तुझ्या फोटोवरून मी तुला ओळखलं. तो म्हणाला, खूप सुंदर आहेस तू, फोटोपेक्षाही ओरिजिनलमध्ये. म्हणून तू केलेला राग, संताप मी सगळं ऐकून घेतलं बरं, तुझ्यावरील प्रेमाखातर. तिला तर आत्ता डोकं फिरायची वेळ आली त्याचं बोलणं ऐकून. ती मनात म्हणाली, अरे इतक्यात काही मिनिटातच ह्यांचं प्रेम पण झालं सुद्धा माझ्यावर. विचित्र माणूस दिसतो आहे हा. पण अगोदरच खूप वेळ झाली होती. तिला घरी जायची घाई झाली होती. म्हणून तिनं काहीच न बोलता ओके नमस्कार असं म्हणून घराकडे वळली. तोही तिच्या पाठोपाठ आला. घरी आल्याबरोबर वहिनीनं हसतच तिचं स्वागत केलं. तिला आज खूप विचित्र वाटत होतं. अरे याआधी जर वेळ झाला तर वहिनी किती टोमणे मारायची, किती बोलायची, आणि आज खरंच खूप वेळ झाला होता. मलाच कसं तरी वाटत होतं.
आता वहिनी आपला चांगलाच पाणउतारा करेल असं वाटत होतं आणि ते सहन करण्याची मानसिकताही तिनं बनवली होती. पण घरी आल्याबरोबर वहिनीच्या चेहऱ्यावर राग न दिसता आनंद दिसत होता आणि ती तिच्याशी चांगलंच बोलत होती. वहिनी म्हणाली, अगं आपला प्रफुल्ल गाडी घेऊन आला होता ना तुला घ्यायला, त्याच्या गाडीवर आली का? मी म्हटलं तुम्हाला खूपच उशीर होईल, वेळेवर रिक्षा मिळणार नाही, प्रसादला भूक लागेल, आजारी पडू नये म्हणून तू त्याला बाहेरचं खाऊ घालत नाही ना जास्त, म्हणून तो गावावरून आला आणि आल्याबरोबर त्याला मी लगेच पळवलं तुला घ्यायला, तू कुठे आहे ते सांगून. बिचाऱ्याला पाणीसुद्धा दिलं नाही मी अजून. तेवढ्यात प्रफुल्ल बाईक बाहेर उभी करून घरात आला आणि म्हणाला, नाही ग आत्या, ही मी पोचण्याअगोदरच तिकडून येतच होती, आपल्या इथेच मेन रस्त्यावर भेटले, कुणाच्या तरी गाडीवरून खाली उतरले, बहुतेक लिफ्ट मागितली असेल तिने कोणाकडून तरी. पण निशू, तुला आत्तापासून सांगून ठेवतो, यापुढे कोणाकडून अशी लिफ्ट मागत जाऊ नको. लोकांची नियत चांगली नसते, सगळीच मुलं सारखी नसतात, काही मुलं खूपच वाईट असतात, तुझ्यासारख्या सुंदर आणि विधवा मुलीला बघून फसवू शकतात, म्हणून थोडं सावध राहत जा. पण आता काळजी करायची गरज नाही, मी आलो आहे ना, सुट्टीच्या दिवशी दोघांना फिरायला पण घेऊन जात जाईन आणि तुला ऑफिसात पण पोहोचवून देत जाईन, घेऊन येत जाईन. दुसऱ्यांच्या किंवा मैत्रिणीच्या गाडीला बाईकला लिफ्ट मागायची काही गरज नाही आता, मी आहे ना. तो एकदम हुशारकीनं सांगत होता आणि पूनम वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरत होता. पूनम वहिनी आपल्या भाच्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, बघ ग निशी, असेल का एवढा समजदार मुलगा कुठे, आल्याबरोबर किती काळजी करतो आहे तुझी, नशीबवान आहेस तू. चला, मी जेवण बनवून ठेवलं आहे, प्रसाद, प्रफुल्ल आणि तू जेवायला बसा. सार्थक आणि तुझ्या दादाचं आत्ताच झालं, तुम्हीच बाकी आहेत फक्त. हे काय चाललं आहे निशिगंधाला बिलकुल कळत नव्हतं. हा दररोज मला घ्यायला यायचं म्हणतोय, मला पोचवायचं म्हणतोय, याचा अर्थ याचा कायम इथेच मुक्काम आहे की काय? ती असंच विचार करू लागली. आणि पूनम वहिनीला म्हणायचं तरी काय आहे? ती काय एवढी आनंदात आहे आणि मला आज काहीच न बोलता किती चांगलं वागत आहे, आयतं जेवायला पण देत आहे. तिच्या मनातून नक्की जाणवलं की कुछ तो दाल में काला जरूर है. पूनम वहिनीनं तिच्या मनातलं कन्फ्युजन जाणून म्हणाली, अगं तुला काहीच माहीत नाहीये, इथं मी सांगते तुला व्यवस्थित. हा माझ्या मोठ्या दादाचा मुलगा प्रफुल्ल, तुमच्या लग्नाच्या वेळेस पुण्याला शिकायला होता, खूप मोठी डिग्री त्यानं मिळवली आहे शिक्षणात आणि आता इथं आपल्या शहरातच तो नोकरी शोधत आहे आणि लवकरच त्याला त्याच्या डिग्रीमुळे नोकरी लागेल चांगल्यापैकी आणि लवकरच लग्न पण करणार आहे. वहिनी तिच्याजवळ येत हळूच म्हणाली, या भिंतीवर टांगलेला प्रसाद आणि तुझा फोटो त्यानं बघितला आणि काय आश्चर्य, बघितल्याबरोबर तू त्याला आवडलीस. मी त्याला स्पष्ट सांगितलं सुद्धा की तू एक अविवाहित मुलगा आहे आणि ही माझी नणंद एका मुलाची आई आहे, तिचा पहिला नवरा मरण पावला आहे, ती विधवा आहे. तर त्याचे विचार तर ऐक तू आधी. तो म्हणाला, विधवाला आयुष्य जगण्याचा हक्क नसतो का, तिचंही जीवन आहे. मी त्याला सांगितलं, नाही रे बाबा, आम्हा स्त्रियांचं नशीबच तसं असतं, विधवेचा तिला ठप्पा लागलेला आहे, अजून एक बाळसुद्धा आहे, कोण करेल तिचा स्वीकार? हो, जर तिचं मन लग्न करायचं ठरवलं तर एखादा अर्धवयाचा माणूस तोच करू शकतो, ज्याची पहिली बायको गेली आहे तो, किंवा ज्याची 2-3 मुलं सांभाळायची आहेत तो करू शकतो. त्यापेक्षा माझी नणंद आमच्या घरीच राहील, नाही करणार आम्ही अर्ध्या वयाच्या माणसाशी तिचं लग्न. तर माझा प्रफुल्ल काय म्हणाला तुला माहिती आहे? वहिनी निशिगंधाकडे डोळे फाडून सांगू लागली. निशिगंधा तर नुसती गंमत बघत होती, हे काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं. वहिनी म्हणाली, माझा प्रफुल्ल सांगत होता की का करायचं तिनं अर्ध्या वयाच्या माणसाशी लग्न, का तिला असंच बिना नवऱ्याचं आयुष्यभर राहू द्यायचं. चला, मी तर अजून अविवाहित मुलगा आहे ना, मी करतो तिच्याशी लग्न, मी मिळवून देईन तिला सगळा मान सन्मान समाजात, माझी बायको म्हणून तिला हक्क देईन, तिच्या मुलाचा बाप बनेल.
लगेच वहिनी निशिगंधाकडे बघत म्हणाली, बघितलं, आजही आपल्या समाजात अशी विचारांची थोर मुलं आहेत. स्वतः अविवाहित असून एका विधवेशी लग्न करून तिच्या मुलाला पण सांभाळून समाजात मान मिळवून देणारे. आणि अशा थोर विचारांचाच माझा भाचा प्रफुल्ल आहे. खरंच निशिगंधा, मला माफ कर. मी तुला कमनशिबी म्हणून बोलत होते, पण तू खूप नशीबवान आहेस. अशा थोर विचारांचा स्मार्ट मुलगा, तोही बिना लग्नाचा, तुला नवरा म्हणून लाभत आहे. पुन्हा तुझं आयुष्य नवीन सुधारेल, आयुष्याला नवीन बहार येईल. हे ऐकून तर निशिगंधाचा हातातला घास हातातच राहिला आणि तिचे डोळे ताणलेलेच राहिले. हृदय आत्ता बंद पडेल की काय असं तिला वाटू लागलं. आणि प्रफुल्ल मात्र अगदी छाती ताणून गर्वानं आपल्या आत्याचं सगळं बोलणं ऐकत होता. स्वतःची स्तुती ऐकून तर अगदी त्याला आकाश ठेंगणं झालं होतं. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि या कथेचे नवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.